ऐक ना, जा ना जरा एक ग्लास पाणी घेऊन ये ना. तू तुझं घे, मला नको सांगू. अगं मी माझंच घेतलं असतं, पण आता बाहेरून आली म्हणून तुझ्याकडे मागते. बाहेरून आलीस तर मी काय करू? तुला इतकं चिडायला काय झालंय? आईला सांग तू. आता तू एका ग्लासावर ना माझं तुझं करायला लागलेस, हो का? थांब देते. ठीक आहे, राहू दे. आता घेते मी माझं. हे बघ, तू माझ्याकडनं 5,000 रुपये घेतलेलेस मागच्या वेळी, त्याच्यानंतर 1,000 रुपये घेतलेलेस, त्याच्यानंतर 500 रुपये घेतलेलेस. ते सगळे ते पैसे आईने माझे. दिलेले, तुझे नव्हते. आईचे नव्हते, माझे होते. सारखं सारखं तू तुझं कर, मी माझं करते, तू तुझं कर. मग प्रत्येक गोष्टीला माझे कपडे कशाला लागतात तुला? सँडल का लागते? मेकअपचं सामान घेतेस ना, तेव्हा कशी नाही तू बोलत हे माझं आहे, हे तुझं आहे? अगं जाऊ दे, ती तुझी लहान बहीण हेच आहे. करा, तिच्या प्रत्येक चुकीवरती ना पांघरून घाला. आज ती मला उलट बोलते ना, ती उद्या तुम्हाला पण उलट बोलायला कमी नाही करणार. तसं नाही करणार बघा, ती. लिपस्टिक काल तू वापरलेलीस ना, त्याचे 2 तुकडे कसे झाले? माझी होती आणि मला आता नवीन पाहिजे. भाजी स्वस्त पडते म्हणून दादा उपकार नाही मार्केटला करत जाऊन आहेस घेऊन आमच्यावर. येते. आणि ही मला हा ड्रेस नाही आवडला, द्या टाकून. मला ही चप्पल नाही आवडली, द्या टाकून. पैसे काय असेच झाडाला येत आहेत का? मागच्या वेळी तिने 200 रुपयाची चप्पल घेतली, किती दिवस माझ्यासारखी घातली? एकच फॅशनची एकदा घातली आणि घालायची का? नंतर ठेवली तशीच्या तशी. 200शीच तर होती ती 200 रुपये ना तिथे मरमर मेले ना की घरामध्ये येतात. ही अशी उलट बोलते ना आई, म्हणून मला खूप राग येतो. पण ती तशीच करायची, मोठेपणी पण आता ती तशीच करायला लागली. आताही तुम्ही काही बोलू नका, तेव्हा नाही बोलले तुम्ही. आणि आता मी काय कायमची उलट बोलते. बघितलं ती कशी बोलते. मोठ्या भावंडांचे काही स्वप्नच नसतात का? फक्त घरासाठीच मरमर मरायचं त्यांनी. 17 वेळा मला तुम्ही सांगता ना, तू मोठी आहे, तू मोठी आहे, तू समजून घे. पण आता ती पण लहान नाही आहे, ती पण आता समजून घेऊ शकते.